नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. खरं तर या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ज्या घडामोडी घडल्या आणि काँग्रेस अंतर्गत ज्या घडामोडी घडल्या आणि हा एकूण विचार पाहता 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर काँग्रेसच्या दृष्टीनं आज काळा दिवस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्या हिरिरीनं, ज्या उमेदीनं, ज्या उत्साहानं अर्ज दाखल केला होता, म्हणजेच माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आणि शाहू महाराज यांची सून मधुरिमा राजे यांनी अर्ज दाखल केलेला आज मागे घेतला. आणि मधुरिमा राजे यांचा अर्ज मागे घेतल्यामुळं काँग्रेसचा हातच गायब झाला. काँग्रेसच्या दृष्टीनं अत्यंत खेदजनक असा हा प्रकार मानला जात आहे. एकीकडं काँग्रेसच्या उमेदवारीपासूनच कोल्हापूर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती. आपण हे जे सर्व बोलतोय ते कोल्हापूर उत्तर मतदारसंघाबाबत बोलतोय. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ म्हणजे आपण हे सर्व जे बोलतोय ते विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाबाबत बोलतोय. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. याच मतदारसंघात काँग्रेस कमिटीचं कार्यालय आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचं निवासस्थान आहे. याच मतदारसंघात विद्यमान काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांचा राजवाडा आहे. म्हणजे हे सर्व प्रकार आणि यांचा विचार केला तर खरोखरच हा काँग्रेसचा बालेकिल्ला का म्हणू नये असंच काँग्रेसजन मानतात. आणि ह्या बालेकिल्ल्यातच जर आज काँग्रेसचा पंजा गायब झाला असेल तर त्यापेक्षा दुर्दैव हे काय. पंजा गायब म्हणजे काय तर काँग्रेसचं जे चिन्ह आहे ते पंजा किंवा हात आहे. आणि हा पंजा किंवा हातच उमेदवारीच्या यादीतून गायब झाला, अक्षरशः डिलीट केला गेला. याचं कारण मधुरिमा राजे ज्या अधिकृत उमेदवार होत्या, ज्यांना काँग्रेसच्या हायकमांडनं उमेदवारी दिली होती, त्यांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतला. म्हणजे ही शोकांतिका कसली मोठी म्हणायची. काँग्रेसचा हात गायब झाला की काँग्रेसचं नाक कापलं. इथंपर्यंत आता सर्वसामान्य जनता बोलू लागलेली आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर कोल्हापुरात इतकी खळबळ माजलेली आहे की मधुरिमा राजे यांनी जसा अर्ज मागे घेतला तसं काँग्रेसमध्ये अक्षरशः संशय कल्लोळ सुरू आहे. हा संशय कुणाकुणावर घेतला जात आहे. प्रत्येक जण प्रत्येकावर संशय घेत आहे. आणि या संशयाचं जे केंद्र आहे ते सतेज पाटील आहे. याचं कारण असं की सतेज पाटील यांनी पहिल्या टप्प्यात एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती, राजेश लाटकर, की जे 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. आणि शाहू महाराजांचा हिरिरीनं प्रचार करून शाहू महाराजांच्या विजयात सुद्धा त्यांनी थोडाफार किंवा खारीचा वाटा उचलला होता. त्या राजेश लाटकरना सतेज पाटील यांनी उमेदवारी डिक्लेअर केली. आणि एका सामान्य कार्यकर्त्याला आपण उमेदवारी देत आहोत. सरप्राईज चेहरा मतदारांसमोर आणत आहोत. आणि हा सरप्राईज चेहराच एक कोल्हापूरचा युवा आमदार, सर्वसामान्यातून आलेला आमदार होणार असं सतेज पाटील ठामपणे सांगत होते. पण कुठंतरी माशी शिंकली आणि याला सर्व उलट दिशा सुरू झाली. घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले. याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या 26 माजी नगरसेवकांनी एक पत्र जाहीर केलं की राजेश लाटकर हे उमेदवार आम्हाला नकोत, उमेदवार बदलून पाहिजे. दुसरी गोष्ट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तर पहिल्या दिवसापासून बहिष्कार टाकला की काय अशी परिस्थिती होती. कारण राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील कोणत्याही चित्रात दिसले नाहीत. ते मधुरिमा राजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करायला सुद्धा फिरकले नाहीत. याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना अलिप्त राहते काय अशी परिस्थिती होती. त्या शिवसेनेचे सुद्धा संजय पवार वगळता कोणी नेता यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नाही. विजय देवणे यायचे पण थोडेफारच, रवी इंगवलेंनी तरी पाठ फिरवली की काय अशी परिस्थिती होती. या सर्व गदारोळात काँग्रेस जण भांबावले होते, सैरभैर झाले होते. काय करावं काय कळत नव्हतं. असं वातावरण असतानाच आज अचानक काँग्रेसवर दुसरा एक मोठा बॉम्ब पडला. गेल्या आठवड्यातच आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसचा त्याग करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. आणि आज तर थेट मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्जच पाठीमाग घेतला. मधुरिमा राजे म्हणजे काही साधं व्यक्तिमत्व नाही. त्या राजघराण्याच्या सून आहेत. विद्यमान खासदार शाहू महाराज यांचे चिरंजीव माजी आमदार मालोजी राजे यांच्या त्या पत्नी आहेत. हा एवढा मोठा इतिहास असताना आणि दिग्विजय खानविलकर सारख्या एका
बड्या नेत्याच्या पोटी जन्म घेतलेल्या मधुरिमा राजे म्हणजे हा रणांगण गाजवणारच, राजेश क्षीरसागर यांना घाम फोडणारच अशी परिस्थिती होती. खरं तर 2009च्या विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांनी मधुरिमा राजे यांचे पती मालोजी राजे यांचा पराभव केला होता. तो वचपा काढायची संधी आज मधुरिमा राजेंना आली होती. त्या आज राजेश क्षीरसागर यांचा पराभव करू शकतात असं वातावरण कोल्हापुरात असतानाच अचानक संपूर्ण मंच फिरला आणि आज काँग्रेसच्या मंचावरचा हात म्हणजे निवडणुकीच्या रणांगणातून काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचा हात गायब झाला. आज त्यांना राजेश लाटकरना पाठिंबा देणे एवढाच पर्याय आहे किंवा कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सरळ सरळ माघार घेणे हाच दुसरा पर्याय आहे. माघार घेतली तर उरली सुरली ती सुद्धा जाईल, त्यामुळे माघार घेऊन चालणार नाही असं काँग्रेसचेच कार्यकर्ते आता बोलू लागले आहेत. एकूणच संपूर्ण काँग्रेस जण द्विधा मनस्थितीत आहेत, संशयात बुडालेले आहेत, एकमेकावर संशय घेत आहेत की ह्या घडामोडीच्या पाठीमागे नेमकं कोण. जेव्हा मधुरिमा राजे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयात दाखल झाल्या आणि उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत समजल्याबरोबर सतेज पाटील त्याच वेगानं धावत आले म्हणजे त्यांची गाडी त्याच वेगानं आली. शाहू महाराजांच्या गाडी समोरच अगदी लावली. त्या गाडीतून शाहू महाराज उतरले, या गाडीतून सतेज पाटील उतरले. शाहू महाराज कार्यालयात जाता जाता त्यांनी सुनील मोदींकडे हातवारे करून ही काही लोकशाहीची पद्धत आहे का, ही लोकशाही आहे का असं म्हणत सुनील मोदींना सुद्धा झापलं आणि तनतनत रागातच ते कार्यालयात गेले. मधुरिमा राजेंना आत पाठवलं, मालोजी राजेंना बोलवलं आणि उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतले गेले. एकूणच हा प्रकार काँग्रेसच्या दृष्टीनं अत्यंत निंदाजनक असा झालेला आहे. आता त्याला जबाबदार कोण कोण आहेत हे काही दिवसानं काही वेळानं बाहेर पडेलच. पण सतेज पाटील चांगलेच चिडले होते. ते सुद्धा म्हटले की ज्यांनी ही आग लावली हे बरोबर नाही, दम नव्हता तर उमेदवारी अर्ज दाखल करायचा कशाला. इथपर्यंत सुद्धा बंटी पाटील बोलून गेले. एकीकडे शाहू महाराजांचा पारा चढलेला, दुसरीकडे बंटी पाटलांचा पारा चढलेला. शाहू महाराजांचा पारा चढायचं कारण एकच की राजेश लाटकर लपले आणि शाहू महाराज संतापले. असंच आजचं चित्र होतं की 2 दिवसापूर्वी शाहू महाराज राजेश लाटकरांच्या घरी जाऊन आले होते, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. आज कसल्याही परिस्थितीत राजेश लाटकर येणार, उमेदवारी अर्ज मागे घेणार असा सर्वांना विश्वास होता. शेवटच्या क्षणापर्यंत राजेश लाटकर आले नाहीत. 2:45 पर्यंत राजेश लाटकर सापडत नाहीत, नॉट रिचेबल आहेत, त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाही. म्हटल्यावर शाहू महाराज तडक नवीन राजवाड्यातून बाहेर पडले. सोबत मधुरिमा राजे आणि मालोजी राजेंनाही घेतलं आणि थेट त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. दोघांचाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं. खरं तर शाहू महाराजांचा संताप आणि त्यांच्या एकूण वक्तव्यातून त्यांनी पत्रकारांशी बोलताना जे मुद्दे मांडले त्यात त्यांचं असंच मत आलं की राजेश लाटकर हा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आहे, तो उमेदवारी अर्ज मागे घेईल अशी अपेक्षा होती, पण त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. मग आम्ही रणांगणात राहायचं कशाला. मग यातून शाहू महाराजांना असंही सूचित करायचं असेल की शेवटी आम्ही राजघराणं, शेवटी आम्ही शाहू महाराज, मग एका सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली तर आमचं चुकलं कुठं, म्हणून कदाचित शाहू महाराजांनी हा तडकाफडकी निर्णय घेतला असावा. पण हा निर्णय काँग्रेसच्या वर्मी घाव बसलाय हे मात्र तेवढंच निश्चित आहे. आणि यानंतर काँग्रेस कशी सावरते हेच आपल्याला पाहावं लागणार आहे. उद्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आहेत. त्यांची जाहीर सभा आहे, प्रचार सभा आहे. त्या प्रचार सभेच्या निमित्तानं आज खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सभास्थळीच पत्रकार परिषद घेतली. खरं तर ह्यांना आतून इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं, त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं की काँग्रेसची कशी जिरली, काँग्रेसची आम्ही कशी जिरवली. आणि ही जिरवत असतानाच आता कोल्हापुरातून सुरुवात झाली, काँग्रेसच्या पराभवाला कोल्हापुरातून सुरुवात झाली असं धैर्यशील माने यांनी सांगितलं. आणि जिल्ह्यातील ज्या 5 जागा काँग्रेसतर्फे लढवल्या जात होत्या त्यापैकी 1 जागेतून तर काँग्रेस बाहेर पडलेलीच आहे. 4 जागांवर सुद्धा काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार नाहीत अशी आम्ही आता यंत्रणा राबवू, तेवढा आम्हाला आत्मविश्वास आलाय असं धनंजय महाडिक यांनी सांगितलं. एकूणच यावरून विरोधकांना काँग्रेसजनांनी किती रान मोकळं करून दिलंय हे स्पष्ट होत आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.